साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर टीका टाळायला हवी होती। देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांनी टोचले नीलम गोऱ्हेंचे कान। नीलम गोऱ्हेंनी उमेदवारीसाठी नाशिकच्या विनायक पांडेंकडून पैसे घेतल्याचा संजय राऊतांचा आरोप। पैसे परत देतानाही काही पैसे ठेवल्याचा विनायक पांडेंचा दावा। प्रशासनात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करा, नरेंद्र मोदींचा देवेंद्र फडणवीसांना कानमंत्र। दिल्लीतल्या शपथविधी सोहळ्यावेळी मोदी फडणवीसांमध्ये बैठक झाल्याची माहिती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा। सदनिका शिक्षा प्रकरणी नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून कोकाटेंना 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। वय झालं तरी अजूनही डोकं चालतंय, खुर्चीत बसून तुम्हाला संपवेन। रामराजे निंबाळकरांचा जयकुमार गोरे आणि रणजितसिंह निंबाळकरांना इशारा। पाथर्डीतील मढी यात्रेत मुस्लिम दुकानदारांना बंदी। यात्रेचे नियम पाळत नसल्याचं कारण ग्रामसभेत बंदीचा ठराव मंजूर। उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पाणी प्रश्न पेटणार। समन्यायी पाणी वाटपाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। मानधाडे समितीच्या पाणी वाटपाबाबतचा अहवाल सादर। 15 मार्च पर्यंत हरकती सूचना देता येणार। जळगाव कॉपी प्रकरणी 5 जण ताब्यात। 3 अल्पवयीन मुलांसह 5 जणांवर गुन्हा दाखल। बिबट्याच्या शोधासाठी पहिल्यांदाच AI तंत्रज्ञानाचा वापर। उत्तर पुणे जिल्ह्यात वन विभागाकडून पहिल्यांदाच AI तंत्रज्ञानाचा वापर। बिबट्या आल्याची माहिती मिळणार क्षणार्धात। गजा मारणेला पुणे पोलिसांकडून अटक। सॉफ्टवेअर इंजिनियरला मारहाण प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई। आणि न्यू इंडिया बँकेच्या ग्राहकांना दिलासा। 27 फेब्रुवारीपासून 25,000 रुपये खात्यातून काढता येणार।